कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। सातसागरी जिल्ह्यातील पर्ससीन नेट फिशिंग मच्छीमारांची काल अलिबाग येथे महत्त्वाची बैठक पार पडली। पर्ससीन मासेमारी किनाऱ्यावर नव्हे तर केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या 25 सागरी नॉटिकल मैला बाहेर केली जाते, त्यामुळे प्रजननासाठी किनाऱ्यावर येणाऱ्या मासळीला पर्ससीनमुळे कोणताही धोका नाही। उलट समुद्र किनाऱ्यावरील विविध रासायनिक कंपन्या आणि प्रकल्पांमुळे वाढलेल्या प्रदूषणामुळे समुद्रातील अनेक माशांच्या प्रजाती नष्ट होऊ लागल्या आहेत। त्यामुळे किनारपट्टीवरील समुद्रात मासे मिळण्याचे प्रमाण देखील कमी झाले। सरकारने घातलेले निर्बंध, 1200 बोटींना पर्ससीन मासेमारी करण्याची परवानगी आदी विविध मागण्यांसाठी सातसागरी जिल्ह्यातील पर्ससीन नेट फिशिंग मच्छीमारांची रविवारी अलिबाग येथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीतच संघर्षाच्या भूमिकेवर निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती वेस्ट कोस्ट पर्ससीन फिशरमॅन वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नाखवा यांनी माहिती दिली आहे। ज्या मुलांना पुढे येऊन त्या ठिकाणी प्रशिक्षण मिळावं आणि त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाव्या असं कुठेही 1% सुद्धा असं अस्तित्व ठेवलेलं नाही आहे। मग मच्छीमारांच्या मुलांना नेमकं जावं होतं, हे जात असताना त्यांना रोजगार कोण देणार आणि त्यांची उपजीविका कशावर चालणार हा मोठा प्रश्न या ठिकाणी मच्छीमार मुलांवर पडलेला आहे। आज आई वडील त्यांचे काबाड कष्ट करतात, मच्छी विकायला जातात आणि 4 पैसे मिळेल त्यावेळी त्या मुलांचं पोट त्या ठिकाणी भरलं जातं। राज्य शासनाने नुकत्याच एक मत्स्य धोरण 2024 अशी भूमिका घेतलेली आहे। म्हणजे नवीन धोरण मासेमारी कशी करायची महाराष्ट्रात, त्याच्यात पर्ससीन मासेमारीचा कुठलेच उल्लेख केलेला नाही आहे। 10 वर्ष अगोदर 512 पर्ससीन परवाने होते। आजच्या काळात 1000 पर्ससीन नौका आहेत, त्याच्यावरती अवलंबून 1 लाख मच्छीमार आहेत। शासनाने ह्या 1000 पर्ससीन नौकांना लायसन्स द्याव्या, रीतसर रजिस्टर कराव्या। आज राज्यामध्ये 4000 ट्रॉलिंग बोटी आहेत, 6000 डोलनेट बोटी आहेत आणि 4000 गिलनेट बोटी आहेत। या 14000 बोटी रजिस्टर असताना महाराष्ट्र शासन फक्त 1000 पर्ससीन रजिस्टर का करून घेत नाही आहेत आणि शाश्वत मासेमारी ही फक्त पर्ससीननीच करावी का? बाकीच्या ज्या नौका आहेत, बाकीच्या मासेमारी पद्धत आहेत, त्यांना कुठलेच नियम आणि निकष नाही आहे का? म्हणून येत्या 7 दिवसात 15 ऑगस्टच्या अगोदर शासनाने तातडीची मीटिंग घेऊन इतर राज्यातले फिशरीजचे सेक्रेटरींना बोलवून आम्हाला एकत्र घेऊन आणि जे खरे CMFRIचे पर्ससीनवाले सायंटिस्ट आहेत, CIFTचे जे सायंटिस्ट आहेत, जे पर्ससीनची भूमिका व्यवस्थित मांडू शकतील, त्यांना एकत्रित घेऊन एक नवीन धोरण तयार करण्यात यावा, जेणेकरून महाराष्ट्र 2 लाख टनवरून 8